व्हावं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा पुढे काय झालं. बाहेर लावून दिल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली आणि ही बातमी त्या सर्व देशात पसरली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आतमध्ये गेला, मुलीला स्पर्श केला आणि मुलगी काय झाली चर्च. जिवंत झाली. खूप आटापिटा करावा लागला का येशूला. नाही. खूप कष्ट घ्यावे लागले का. नाही. फक्त काय केला, हात धरला. असं लिहिलं कुठं हात दिला कुठं लिहिलं शब्द बोलला आणि देवाने अद्भुत कार्य केलं आणि जी मुलगी मेली होती ती मुलगी काय झाली चर्च. जिवंत झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हस्त्याऱ्यांचं येशूने मनावर घेतलं असतं तर ती मुलगी वाचली असती का. नाही. ती स्थिती बदलली असती का. नाही. देवाचा गौरव झाला असता का. नाही. त्याच प्रकारे आज सैतान तुमच्यावर हसणार. येस येस. म्हणणार का जास्त हेडेक घेऊ नको, जास्त या व्यक्तीचं टेन्शन घेऊ नको, तू जास्त विचार करू नको, ही स्थिती न बदलणारी आहे, हिला त्या स्थितीवर सोडून टाक. पण प्लीज असं झालं, तुमची प्रार्थना कायम ठेवा आणि देव कार्य करणार आहे. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय कारण मला ते आवडलं का गोल्याताने दाविदाकडे नजर लावली. काय लावली. नजर लावली. 2 मिनिटाचं काम आहे, घे तलवार आणि मार दाविदाला. कशाला नजर लावत बसता. त्याला माहिती आहे याच्या बरोबर कोण आहे. सगळे बोला कोण आहे. देव आहे. त्याला माहिती का देव याच्या बरोबर आहे. पण कदाचित त्याला जाणीव नसेल, पण मी त्याला तुच्छ लेखून बघतो, माझा टोला बसला तर बसला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग शमूएलवर देवाचा अभिषेक नव्हता का. होता. मग त्याच्याबरोबर देव नव्हता का. होता. मग देवाने कार्य केलं नसतं का. केला असतं. पण त्याला त्याने दगड मारून पाहिला, तो दगड त्याला लागला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भयभीत केलं आणि तो भयभीत झाला. दाविदाला भयभीत केलं पण झाला का. नाही. म्हणून त्यांनी देवाचा गौरव पाहिला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा देवाचा गौरव पाहायचा आहे. पाहायचाय. सगळे बोला पाहायचा पाहायचा आहे. आहे. तुमचे उत्तर तुम्हाला पाहिजेत. पाहिजेत. तुमचे मार्ग मोकळे झालेले पाहिजेत. पाहिजेत. निराशा घालवायची. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे पहा. तुम्हाला अशक्त ही जाणीव करून देण्यात येईल, पण ती ऐकून न ऐकल्यासारखे कारण म्हणाकडे नाही. मी आताही विश्वास ठेवतो का परमेश्वराची इच्छा असेल तर तो नक्की माझ्या लाईफ मध्ये कार्य करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचे संकल्प माझ्या हिताचे आहेत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव कार्य करणार हा भरोसा आपण कायम केला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोक विश्वास ठेवतात. तुमच्या हातामध्ये विश्वास ठेवणार, लॉर्ड उत्तर देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपला विश्वास जोर लावा, कायम करा. तो तुच्छ लेखल जाणीव करून देईल अशक्तपणाची. पण तुम्ही कोणाकडे पाहायचं. देवाकडे आणि पाहिजे. तुम्ही देवाकडे पाहताल, लॉर्ड तुम्हाला सशक्त करेल आणि तुमचे मार्ग तो मोकळे करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जेही तुम्हाला पाहिजे, जेही गोष्टी तुम्ही प्रार्थना करताय, आध्यात्मिक उन्नती असेल, कोणाचं परिवर्तन असेल, सैतान भेडवणार, जाणीव करून देणार, पण ते ऐकून न ऐकण्यासारखं करा आणि प्रार्थना वाढवा आणि त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात की देव आज कार्य करेल. जर तुमचं मन तुम्ही स्थिर केलंय, लॉर्ड कार्य करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया सर्व आपण प्रार्थनेत जाऊया, प्रार्थना करूया आपण. हे देवा तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो पित्या. देवा सैतान आमच्याकडे नजर लावत. आज अनेक जण आहेत की ती प्रार्थना करतात, अनेक दिवसापासून, काही अनेक वर्षापासून प्रार्थना करतायत. कुणी उपवास करतय, कुणी देवा तुझ्या मागे धावतोय, तुझं कार्य करतय, पण व्यक्तिगत जीवनात काही समस्या. आणि आज ज्या प्रकारे दाविदाला गल्ल्यात पाहत होता, नजर लावू आणि जाणीव करून देत होता का तू अपात्र आहे, तू मला पराजित करू शकत नाही, तुझ्याकडे जे शस्त्र आहेत ते मला मारू शकत नाही. त्याच प्रकारे आज सैतान तुमच्याशी बोलल, तुम्हाला निराश करल, तुम्हाला सांगल का तू अपात्र आहे, तुझी प्रार्थना मला काही करत नाही, तुझं उपवास करणं मला काही करत नाही, तुझं प्रभू प्रभू म्हणणं मला काही करत नाहीये, बघ माझा जोर वाढत चालला. पण प्लीज ते तुम्ही ऐकू नका. तुम्ही देवाकडे पहा, तुम्ही आपला विश्वास कायम करा. देव तुमच्या बाजूने कार्य करेल. देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. देव तुमच्या समोर असणाऱ्या आव्हानामध्ये तुम्हाला विजय देईल. तुम्ही देवाचा गौरव पाहणार. देव तुम्हासाठी करू शकतो. देव तुम्हासाठी करू शकतो. इव्हन जे गुगल मीटवर पाहता, इव्हन जे टीव्ही युट्यूब माध्यमाने पाहता, आपला विश्वास वाढवा. आपला विश्वास वाढवा. तुमचा जॉब असेल, तुमचा बिझनेस असेल, इतर काही गोष्टी असतील, प्रभू करू शकतो. प्रभू करू शकतो. हा विश्वास कायम करा. मनात जी भीती आहे, मनात जे दडपण आहे, त्या व्यक्तीबद्दल जे सैतान नकारात्मकता दाखवतो का बघ तू किती कठीण आहे, देवाची इच्छा आहे का ते त्याच्याकडे दुर्लक्ष कर. फक्त प्रभूकडे बघ. देव करू शकतो. देव खडक फोडणार आहे. देव कठीण अंतकड बदलणार आहे. देव अशक्य गोष्टी शक्य करणारा आहे. देव करू शकतो. सिस्टर ब्रदर, देव करू शकतो. आपला विश्वास कायम कर. देव तुझ्या बरोबर आहे. सैतान देवाला अडवू शकत नाही, पण तू तुझ्या विश्वासाला अडवेल. तो तुझ्या विश्वासाला अडवेल. त्याला माहिती की जर तू तुझा विश्वास सोडला, तुझा प्रभू करणार नाही. पण जर तू विश्वास कायम केला तर देवाला कार्य करायचं आणि देवाची इच्छा कार्य व्हावं.
म्हणून तो तुझा आज विश्वासात प्रोत्साहित करत आहे. त्याची इच्छा कार्य व्हावं सिस्टर, त्याची इच्छा बदल कार्य व्हावं. आपला विश्वास नवीन करा. म्हणा प्रभू मी विश्वास ठेवतो, मी विश्वास ठेवतो देवा तू करणार. देवा होऊ शकतं पित्या, ही नोकरी मला मिळेल पित्या, चांगलं स्थळ येईल माझ्या प्रभू. देवा स्वभाव बदलेल पित्या, कुटुंबातले बंधन तुटतील पित्या. खरा प्रभू माझ्या कुटुंबाला कळल माझ्या परमेश्वरा देवा तुझा गौरव होणार. तू करू शकतो पित्या, तू करू शकतो प्रभू. तू माझ्या बरोबर आहे, तू माझ्या संगती पित्या. मलाही जाणीव असू दे, माझ्या अंतरात्म्यात ते फिरू दे नेहमी. कारण नेहमी सैतान माझ्या मनाशी खेळणार, मला तुच्छ लेखणार, वारंवार त्या गोष्टीवर मला कमजोर करणार. पण नेहमी मला आठवू दे देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या संगती आहे, देव माझ्या पक्षाचा आहे, देव कार्य करणार आहे. थँक्यू जीसस ओ फादर. ओ हालेलुया लॉर्ड, ओ हालेलुया लॉर्ड. सर्व आपले हात उभारूया, एका विश्वासाने आपला विश्वास जाहीर करूया. थँक्यू जीसस ओ फादर. इवन जे टीव्ही YouTube माध्यमाने यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा, यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा. करेगा वो हिम्मत वो मौत नु बुलावेगा, करेगा वो हिम्मत वो मौत नु बुलावेगा. यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा, यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा. करेगा वो हिम्मत वो मौत नु बुलावेगा, करेगा वो हिम्मत वो मौत नु बुलावेगा. जिसके आगे आगे चलता यहोवा, सर्व के आगे आगे चलता यहोवा, वो जंग कभी नहीं हार दे, वो जंग कभी नहीं हार दे, वो जंग कभी नहीं हार दे, वो जंग कभी नहीं हार दे. सर्व एक शक्ति गाऊया. यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा, यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा. करेगा वो हिम्मत वो मौत नु बुलावेगा, करेगा वो हिम्मत वो मौत नु बुलावेगा. जिसका हाथ पकड़ता यहोवा, जिसका हाथ पकड़ता यहोवा, वो जंग कभी नहीं हार दे, वो जंग कभी नहीं हार दे, वो जंग कभी नहीं हार दे, वो जंग कभी नहीं हार दे. थँक्यू फादर. देवा हा भरोसा आहे, हा विश्वास आहे माझ्या प्रभू. जर तू माझ्या पक्षाचा आहे, तू माझ्या बाजूने पित्या, तर देवा तू नक्कीच मला विजय देशील. आता मी माझ्या मनाचं ऐकणार नाही, आता त्या स्थितीला मी माझ्याला हवी होऊ देणार नाही. सैतान मला तुच्छ लेखत असेल, मला सांगत असेल की काही घडत नाहीये, पण मी माझ्या प्रार्थनेवर कायम राहणार, मी माझ्या वाचनात कायम राहणार, मी माझ्या उपवासामध्ये कायम राहील. आणि मी देवाचा मोठा गौरव पाहणार, मी माझ्या देवाचा मोठा गौरव पाहणार. माझा जॉब माझी वाढ बघतो, माझं आरोग्य माझी वाढ बघतं, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीचा बदलाव माझी वाढ बघतोय. मी ते स्वीकारतो. माझा परमेश्वर ते माझ्यासाठी करू शकतो. कमान बोलूया, माझा परमेश्वर माझ्यासाठी करू शकतो. कमान माझा परमेश्वर माझ्यासाठी करू शकतो. माझा परमेश्वर माझ्यासाठी करू शकतो. देवा मी तुझा गौरव पाहणार आहे, येस. माझा आनंद तू पूर्ण करणार आहेस. माझा आनंद तू पूर्ण करणार आहे. हे प्रभू हे प्रभू मला बळ दे, मला बळ दे, माझा विश्वास खचू नये, माझा विश्वास खचू नये, माझ्यातलं वचन माझ्यातलं वचन चोरी जाऊ नये, चोरी जाऊ नये, म्हणून माझ्यावर म्हणून माझ्यावर पवित्र आत्मा पवित्र आत्मा तुझं नियंत्रण असू दे, तुझं नियंत्रण असू दे, तुझं वर्चस्व असू दे. तुझं वर्चस्व असू दे. मला प्रोत्साहित कर मला प्रोत्साहित कर आणि माझ्यात तुझा गौरव हो दे. माझ्यात तुझा गौरव. मी विश्वासाने मी विश्वासाने साक्ष स्वीकारतो. साक्ष स्वीकारतो. आमेन. आमेन. जोरदार टाळी वाजूया देवाच्या गौरवासाठी. आपण बसूया सर्व खाली.